हाय, मी प्रियांका. तर आज मी बनवते हे बघा, पाव आणलेत आपले नरम पाव. ते असे छोटे छोटे चौकोन कापलेत आणि हे केले, 2 अंडी फोडलेत, त्याच्यात तिखट टाकले, मीठ टाकले, हलवले आणि हे बघा थोडंसं तेल टाकून ते पाव बुडवून असं तव्यामध्ये हे करून घेतलं, फ्राय करून घेतलं. थोडंसं असं ब्रेडचं पण करू शकतो आपण. तर ह्यावेळेस मी ह्याचं केलं. हे बघा, असं त्यावेळेस मी पावाचं बनवलं. तर असं बनवायचं बघा. पहिल्यांदा तेल टाकायचं. इकडं खिचडीचा भात शिजायला ठेवला, कपडे झाले ते मग ते पिळायचे राहिले. मुलांना तर सुट्टीच आहे, क्रिसमसची. क्लासवरून आल्यात मुलं, त्याच्यात खिचडीचा भात शिजायला ठेवले. असं बुडवायचं. हे 2 अंडी तिखट मीठ टाकले, त्यात बुडवून तेलामध्ये हे टाकलं. असं टाकलं, असं तेलात टाकलं, बुडवून हे पाव त्याच्यात बुडवलं, अंड्यामध्ये टाकलं. तरी अंड्यामध्ये असं बुडवून डीप करून आहे ना, ते असं थोड्याशा तेलामध्ये हे करून घ्यायचं. फास्ट गॅस करायचा, तळून घ्यायचं. राहिलेले अंड्याचं त्याच्यामध्ये कांदा मिरची चिरून टाकायची आणि पोळी करून टाकायची, चपातीसोबत खायची. तर आपण आहे ना हे बनवलं आहे बघा, पावाचं. इकडं भात शिजायला ठेवलं. भातामध्ये पण वाटताना एक बटाटा चिरून टाकलाय, मुगाची डाळ टाकली, तांदूळ टाकले. हां, तेच चाललंय. खिचडीचा भात बनवला, डाळ टाकून त्याच्यामध्ये मला एक बटाटा चिरून टाकावं, कांदा टोमॅटो चिरून टाकावं, तसं केलं आहे. थोडंसं वाटाणा पण टाकलं आहे. तसं मी खिचडीचा भात पण केला आहे तिकडे. हां बाळा, थांब चाललंय करायचं. थांब जरा. तुला अंड्याची पोळी देऊ करून चपाती सोबत खायला? हां हां, हे पण देते आणि पोळी पण देते. देऊ ना? खाणार ना तू? अरे बघा, मी असं केलंय अंडा तळून. अरे बघा, छान लागतं, मस्त लागते. खिचडीचा भात पण शिजत आलाय, पण मुरायला ठेवलाय.